धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात खामखेडा गावाजवळ आगीत कार जळून खाक झाली आहे। यात कार चालक चंद्रकांत देवरे यांचा होरपळून मृत्यू झालाय। ही घटना कशामुळे घडली याबाबत अद्याप पोलिसांकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। प्रथमदर्शनी खामखेडा गावात ही कार रस्त्याच्या बाजूला आगीत जळलेल्या स्थितीत आढळून आली। चंद्रकांत देवरे हे सुरतमध्ये वास्तव्याला आहेत आणि खामखेडा इथे त्यांच्या मूळ गावी कार न ते येत होते आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली। आगीमध्ये चंद्रकांत देवरे यांचा होरपळून मृत्यू झाला असून फक्त सांगाडा त्या ठिकाणी उरलाय। मात्र ही आग लागली की लावली याबाबत आता पोलिसांकडून तपास सुरू आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या खामखेडा रस्त्यालगत एक धक्कादायक घटना घडलेली आहे। कारण की खामखेड्यालगत एक कारला आग लागल्याने आगीमध्ये कारमधील चालक हे देखील जळून या ठिकाणी त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। आपण बघितलं तर सकाळी पहाटेच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आणि या ठिकाणी आता शिरपूर पोलीस असतील तर फॉरेन्सिक टीम असणार ही घटनास्थळी पोहोचलेली आणि या ठिकाणी आता संपूर्ण चौकशी सुरू आहे। आपण बघितलं तर कारमधील चालक यांचा या ठिकाणी सांगाडा बघायला मिळतोय। खरं म्हणजे एक संशयास्पद मृत्यू असल्याचं प्रथमदर्शनी बघायला मिळते। मात्र आता पोलीस चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। पहाटेच्या सुमारास संपूर्ण धक्कादायक घटना घडलेली आहे। खामखेडा गावातीलच चंद्रकांत देवरे हे जे सुरत येथे कामानिमित्त होतं ते या ठिकाणी येत असताना हा संपूर्ण प्रकार पहाटेच्या सुमारास घडलेला आहे। आणि नक्कीच यामधील नक्की कारण काय, या आगीमागील कारण काय, संशयास्पद मृत्यू आहे का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।